खासदार सुप्रिया सुळे सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया तिकडे. पत्रकाराला बोलायला प्रॉब्लेम काय? हा माझा पहिला मुद्दा आहे. त्याच्यामुळे मला खरं तर आश्चर्य वाटलं आणि माझी भाषणं, माझे सगळे सोशल मीडियाचे अकाउंट्स हे सगळे पारदर्शकपणे तुम्ही सगळे पाहता. मी कधीही कुठल्याही व्यक्तीबद्दल वैयक्तिक स्टेटमेंट केलेलं नाही, करणारही नाही. कारण का माझ्या आई-वडिलांनी माझ्यावर केलेले संस्कार, कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार हे माझ्यावर आहेत. त्यामुळे तुम्ही माझी सगळी भाषणं डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स हा पहिला मुद्दा. आणि ह्या केसमध्ये मी एक स्टेटमेंट केलेलं मला आता क्लिअरली आठवतंय. मी असं म्हणले होते, की 1 कोटी रुपयाचा आरोप झाला त्या महिलेवर. मला चिंता अशी होती, की 1 कोटी रुपये कॅश जेव्हा नोटबंदी झालेली आहे, कॅश नाही आहे, मग सगळे जर बँकिंग सिस्टममध्ये आलेत, तर 1 कोटी रुपये कॅश आले कुठून? आणि मला क्लिअरली आठवतंय मी मीडियात असंही बोलले होते, की मी हे निर्मलाजींपर्यंत नेणार आहे. कारण का एवढा कॅश जर 1 कोटी रुपये कॅश ह्याची अकाउंटेबिलिटी आहे का? हे 1 कोटी रुपये कुठल्या अकाउंटमधून काढले, कुठल्या बँकेतून कोणी काढले, हे ह्या देशाला कळलं पाहिजे. कारण का नोटबंदी करताना आदरणीय प्रधानमंत्र्यांनी असं सांगितलं होतं, की ब्लॅक मनी इरॅडिकेशनसाठी कॅश काढून आपण सगळ्यांना बँकिंग सिस्टममध्ये आणूया, म्हणून नोटबंदी झाली. मग हे 1 कोटी रुपये कॅश कुठून आले? एवढंच मी बोललेले. माननीय देवेंद्रजींनी अनेक नावं त्याच्यात घेतली. त्यातल्या कुठल्या व्यक्तीला मी भेटलेले नाही आणि मी त्यांना ओळखतही नाही. मला नावही त्याच्यातली माहिती नाही. आणि माझं स्पॉट लोकेशन हे तुम्हालाही सगळ्यांना माहिती असतं. आणि आजकालच्या तंत्रज्ञानामुळे, कॅमेराजमुळे कोण कुठे गेलं, काय गेलं, भेटलं हे सगळ्यांनाच माहिती असतं. त्याच्यामुळे मी कुणाला भेटले वगैरे हे मी पारदर्शक आयुष्य जगते. त्यामुळे मी कुणालाही भेटलेले नाही. मला या विषयाची फारशी माहिती नाही. हो. घरातांना ओळखते का मी? हो, ओळखते. त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये अनेक वेळा संभाषण झाले का? हो, अरे त्यांनी माझा इंटरव्ह्यूज घेतलाय आणि ज्या बातम्या ज्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आहेत, त्याच त्यांनी मला पाठवल्या आहेत. तर जे सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर एनिवे आहे, तेच माझ्या मोबाईलमध्ये त्यांनी पाठवलं असेल. मी कुणाला फॉरवर्ड केलं का? ऑफ कोर्स नॉट. मी फार कमी गोष्टी फॉरवर्ड करते बाय नेचर. म्हणजे काही मुद्दामून वगैरे नाही. फक्त माझ्या घरातले फोटो-बिटो असतील, फॅमिली ह्या गोष्टी. साधारणपणे तर फॉरवर्ड मी फारशा काही गोष्टी करत नाही. त्याच्यामुळे ॲक्चुअली देवेंद्रजींनी जेव्हा माझं नाव घेतलं, मलाही आश्चर्य वाटलं. म्हणलं माझा काय संबंध आहे या सगळ्याशी? आणि पार्लमेंटमध्ये मी इतकी अनेक दिवस व्यस्त आहे. त्यामुळे हा इश्यू कुठून आला? येस, 1 कोटी रुपये कॅश 2000% मी पाहिला. आणि ह्याचं जर काही इन्व्हेस्टिगेशन जर त्यांना करायचं असेल, मी पूर्णपणे त्यांच्याबरोबर त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये सहभागी व्हायला तयार आहे. कारण का मलाही क्युरिओसिटी आहे. कारण का तुमच्याच सगळ्या चॅनल्सवर आरोप-प्रत्यारोप आणि मी विनम्रपणे एक महिला आहे. माझ्यावर मराठी संस्कार आहेत. त्याच्यामुळे ती जी कोर्टाची ऑर्डर वगैरे जी तुमच्या सगळ्या मीडियावर आली, त्याच्यावर मी भाष्य करणं नाही का करत? कारण का ते म्हणजे आग की शरम एका महिलेलाही असली पाहिजे. त्याच्यातली जी भाषा आहे, ती कोर्टाची ऑर्डर ती तुम्ही सगळ्यांनी पाहिली आहे. मला वाटतं तुमच्या चॅनल्सनी दाखवली का नाही मला माहिती नाही. पण माझ्या वाचनात ती आली आहे आणि अशा गोष्टी एका कुठल्याही महिलेनी बोलणं हे मला अयोग्य वाटतं. म्हणून मी या विषयात जास्त का बोलले नाही? याचं कारण असं, की त्या ऑर्डर मधली जी भाषा किंवा आरोप-प्रत्यारोप होते, ते कुठल्याही सुसंस्कृत आपल्या सगळ्यांसारख्याच, मग पुरुष असू दे किंवा महिला, ही आपल्याला सगळ्यांनाच न शोभणाऱ्या त्यातल्या काही गोष्टी होत्या. म्हणून मी त्याच्यावर भाष्य केलं नाही. कारण का आग की शरम ही आम्हाला सगळ्यांनाच आहे मग आणि या आपल्याला संदर्भात सगळ्यांना. मुख्यमंत्र्यांकडे काय तुमची मागणी असेल? नाही, नाही, मी काय कारण त्यांनी मागणी थेट करणार? सभागृहात आरोप केलाय तुमच्यावर. मला म्हणजे मला गंमत वाटली, की मुख्यमंत्र्यांनी या बाबतीत माझं नाव घेतलं आणि त्यांना जर कुठलीही इन्क्वायरी लावायची असेल, तर माझ्याकडून पूर्णच सहकार्य अर्थातच होईल आणि मला आनंद होईल त्यांना सहकार्य करायचा. कारण म्हणजे मला खरंच मला ॲक्चुअली आश्चर्यही वाटतंय आणि मला लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.